जगभरातले नामांकित शास्त्रज्ञ आणि त्यांनी केलेलं अलौकिक संशोधन कार्य याविषयी आपल्या सर्वांच्याच मनात आदर आणि कृतज्ञतेचीच भावना आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट आपण सर्वांनीच ध्यानात घ्यायला हवी की जरी एखाद्या विशिष्ट शोधाचा मान एखाद्या विशिष्ट शास्त्रज्ञाला मिळत असला तरी त्यामागे इतरही अनेक अनामिक शास्त्रज्ञांच्या परिश्रमाची पार्श्वभूमी असते. कारण शेवटी शास्त्रीय संशोधन आणि शोध हा अनेकांच्या परस्पर पूरक अशा संशोधन कार्याचा एकत्रित परिणाम असतो. पूर्वसुरींनी स्वतःच्या संशोधनानं तयार केलेली पार्श्वभूमी हा कोणत्याही शास्त्रज्ञासाठी अनमोल ठेवाच असतो. मित्रांनो, सर आयझॅक न्यूटन, जगावर सर्वात जास्त परिणाम करणारा महान शास्त्रज्ञ, याला देखील अशीच एका शास्त्रज्ञाच्या संशोधनाची पार्श्वभूमी मिळाली. तो महान शास्त्रज्ञ म्हणजे योहानेस केपलर. या प्रख्यात जर्मन ज्योतिषशास्त्रज्ञानं मांडलेल्या ग्रहगतीच्या नियमातच न्यूटनच्या संशोधनाची बीज आहेत. केपलरचा जन्म 27 डिसेंबर 1571 रोजी जर्मनीत झाला. लहानपणीच देवी आल्यानं याची दृष्टी अधू झाली. मात्र तरीही अतिशय कष्टपूर्वक शिक्षण घेऊन 1588 साली त्यानं पदवी संपादन केली. 1591 साली ट्युबिंगन विद्यापीठात मास्टर्स पदवीचा अभ्यास करतानाच त्यांना मायकेल मिस्टिलिन यांच्याकडून खगोल आणि ज्योतिषशास्त्राची शिकवण मिळाली. यापुढील सर्व काळात राजज्योतिषी या पदावरून काम करत असतानाच त्यांनी बहुमोल संशोधन केलं. हे सर्व संशोधन 33 ग्रंथ, गणितावरचे 22 ग्रंथ आणि विपुल पत्र व्यवहारात संकलित केलं आहे. केपलर यांचं हे सर्व संशोधन हा एक अनमोल ठेवा असून त्यावरून केपलर यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेची साक्ष पटते. 6 ग्रहांच्या गोलांच्या दरम्यान 5 सुसम बहुपृष्ठाकृती बसवता येतात हे सिद्ध करून यावरूनच सूर्यापासूनची ग्रहांची अंतर मोजण्याचा नियम मांडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या अलौकिक प्रयोगामुळे त्यांना अमाप प्रसिद्धी तर मिळालीच, पण मुख्य म्हणजे गॅलिलिओशी परिचय झाला. यानंतर त्यांनी दृष्टी आणि प्रकाश किरण या संबंधीच्या मूलभूत संकल्पना विशद केल्या. याच संकल्पनांचा विस्तार म्हणजे भिंगातून होणारे प्रकाशाचे प्रणमन आणि ज्योतिषशास्त्रीय दूरदर्शिकेची संकल्पना. प्रकाशाची तीव्रता अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते, तसंच भिंगांचं केंद्रांतर आणि दूरदर्शकाची वर्धन क्षमता काढण्याचे जगप्रसिद्ध नियम केपलर यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेची साक्ष देतात. मित्रांनो, 1609 साली केपलर यांनी ॲस्ट्रोनोमिया नोव्हा हा आपला क्रांतिकारक ग्रंथ लिहिला. 2000 वर्ष प्रचलित असणाऱ्या विविध संकल्पनांना धक्का देणारा हा ग्रंथ आजही खगोलशास्त्रातला पायाभूत ग्रंथ आहे. मंगळाचं अत्यंत सूक्ष्म निरीक्षण आणि अध्ययन करून केपलर यांनी 2 कल्पना मांडल्या. ग्रहांच्या कक्षा वर्तुळाकार नसून त्या विवृत्ताकार म्हणजेच लंबवर्तुळाकार आहेत आणि विवृत्ताच्या एका नाभीशी सूर्य असतो ही एक कल्पना. दुसरी कल्पना अशी की ग्रह आणि सूर्य यांना जोडणारी रेषा ठराविक काळात विवृत्ताचे सारखेच क्षेत्र व्यापते, म्हणजेच सूर्याजवळ ग्रह अधिक वेगानं फिरतो. मित्रांनो, केपलर यांच्या 3 जगप्रसिद्ध नियमांपैकी हे 2 नियम आहेत. 3ऱ्या नियमाद्वारे त्यांनी ग्रहांना सूर्याभोवती फिरायला लागणारा काळ आणि सरासरी अंतर यांचा संबंध दाखवणारं एक सूत्र तयार केलं. मित्रांनो, या 3 नियमांमुळेच सूर्य आणि ग्रहमालिका याविषयीच्या अनेक प्रश्नांची अचूक उत्तरं मिळवणं माणसाला शक्य झालं. या 3 नियमांमुळेच आधुनिक गतिकीय ज्योतिषशास्त्राचा पाया घातला गेला. म्हणूनच तर केपलर यांना आधुनिक ज्योतिषशास्त्राचे संस्थापक मानण्यात येतं. मित्रांनो, ग्रहांचा मार्ग ठराविकच का असतो? अशी कोणती शक्ती त्यांना याच मार्गावर फिरत ठेवते? अशा प्रश्नांमधूनच न्यूटननं गुरुत्वाकर्षण आणि गतीविषयक नियम शोधून काढले आहेत. स्वतः केपलर यांनी साध्या आकडेवारीनं सूर्यकुलाच्या संरचनेचं स्पष्टीकरण दिलं. स्वतःच्या 3 नियमांमधूनच त्यांनी पंचांग तयार केली आणि ती तयार करताना लॉगॅरिथम्सचा वापर केला. प्रणमन आणि लॉगॅरिथम्स यांचे तक्ते तसंच 1005 ताऱ्यांची यादी त्यांनी प्रसिद्ध केली. ग्रहांची स्थानं ठरवण्यासाठी अगदी 18व्या शतकाच्या मध्यापर्यंत हे तक्ते वापरले जात होते. मित्रांनो,
अशा अनेक मूलगामी शोधांचा जनक असणारा हा प्रतिभावंत शास्त्रज्ञ 15 नोव्हेंबर 1629 रोजी हे जग कायमचे सोडून गेला. केपलर यांच्या सन्मानार्थ पुढे चंद्रावरच्या एका खळग्याला त्यांचं नाव देण्यात आलं.